जालन्यात आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते शहरातील मोतीबाग येथे 150 फूट तिरंगा ध्वजाचे लोकार्पण करण्यात आले। मोतीबाग हे शहरातील एक गजबजलेले ठिकाण आहे। या ठिकाणी शहरातील नागरिक त्यांचा विरंगुळा व्हावा यासाठी येत असतात। या ठिकाणचे सौंदर्य आणखीन वाढावे या हेतूने आज मोतीबाग या ठिकाणी दानवे यांच्या हस्ते 150 फूट उंचीच्या तिरंगा ध्वजाचे लोकार्पण करण्यात आले। मोतीबाग परिसर आमचा पिकनिक स्पॉट बनवण्याचा प्रयत्न असून आम्ही त्यासाठी पूर्ण व्यवस्था करत असल्याचे दानवे यांनी यावेळी म्हटले। मोतीबाग आणि राजूर हा दोन ठिकाणाचा विकास झाल्यानंतर जालन्याच्या सौंदर्यात आणि विकासात भर पाडल्याशिवाय राहणार नसल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी यावेळी बोलताना दिली आहे। अनेक शाळेच्या सहली राजूरला आणण्याचा आमचा मनोदय आहे। मला असं वाटतं दोन ठिकाणं डेव्हलप झाल्याच्या नंतर जालन्याच्या विकासात जालन्याच्या सौंदर्यात भर पडल्याशिवाय राहणार नाही। आता तुम्ही अनुभव घेसाल की तिथून जेव्हा येसाल तिथून जेव्हा येसाल तेव्हा आपला राष्ट्रध्वज कसा चांगला दिसतो याचा अनुभव आपल्याला येईल। परंतु अजून वर्षभराचा काळ आहे। हा सारा परिसर आपण डेव्हलप करतोय। या ठिकाणी स्विमिंग पूल आहे, त्या स्विमिंग पूलला सुद्धा पैसे उपलब्ध करून दिले, तर तीही ॲक्टिव्हिटीज पुढच्या काळात आम्ही सुरू करू एवढंच वचन मी आजच्या प्रसंगी देतो। आणि आपण सर्वजण विद्यार्थी नागरिक या ठिकाणी आले, आमच्या सगळ्यांच्या वतीने आपले आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो।